अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील तुम्ही कोणतंही सरळ व्याज तुम्ही काढू शकता। आता व्याज कशाप्रकारे काढता येईल आपल्या मोबाईलच्या कॅल्क्युलेटरने? आता बघा, जर समजा तुम्ही कोणाकडून 10,000 रुपये जे आहे व्याजाने तुम्ही घेतले आहात। आता गावाच्या हिशोबाने, गावठी हिशोबाने जे असतो या ठिकाणी 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपये या दराने चालत असते। तर या ठिकाणी आपल्याला एक अमाऊंट पकडूया आपण, एक 20,000 रुपये जे आहेत तुम्ही घेतलात किंवा दिलात समजा, ठीक आहे। त्याला इंटू करायचं आहे 20,000 रुपयाला आणि इंटरेस्ट रेट जेवढा व्याजदर म्हणता आपण, व्याजदर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। जसं की 3 रुपये टाकूया, तुमच्या हिशोबाने जे असेल ते तुमचं टाकून घ्या। त्यानंतर या ठिकाणी इंटू करा आणि किती कालावधी, महिन्यामध्ये तुम्हाला टाकायचं या ठिकाणी, ठीक आहे। महिन्यामध्ये जसं की आपण या ठिकाणी 12 महिन्यासाठी घेतलो किंवा दिलात समजा। त्यानंतर या ठिकाणी डिवाइड करायचं आहे 100ने। आता बघा, 7,200 रुपये हे जे व्याज राहील, 7,200 रुपये हे तुमचं 1 वर्षाचं राहील, ठीक आहे। म्हणजे 12 महिने आपण टाकलेलो आणि 3 रुपये व्याज आहे, 20 रुपये मुद्दल आहे, 20,000 रुपये मुद्दल आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपल्याला 12 महिन्यानंतर किती ॲड करून द्यावं लागेल? 7,200 रुपये प्लस 20,000 म्हणजे 27,200 रुपये 1 वर्षानंतर तुम्हाला द्यावे लागेल किंवा घ्यावे लागेल, ठीक आहे। आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, जसे की तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजण्यासाठी। जसं की 1,00,000 रुपये आहे, 1,00,000 रुपये तुम्ही कोणाला दिलात किंवा घेतलात समजा, तर 1,00,000 रुपयाचं व्याज काढायचं राहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 1,00,000 रुपये टाकायचं आहे, 1,00,000 रुपये। त्यानंतर गुणाकारमध्ये तुम्हाला व्याज दर टाकायचं आहे, जसं की 2 रुपये किंवा 2.5 रुपये या पद्धतीनुसार, जसं की आपण 2.5 रुपये टाकूया, ठीक आहे। त्यानंतर या ठिकाणी महिने, जसं की आपल्याला पाडवा ते पाडवा जसं आपण व्याज कॅल्क्युलेट करता म्हणजे त्या याच्यानुसार व्यवहार होत राहते आपले। तर या ठिकाणी आपल्याला 12 महिने, एक साहजिक जेवढे महिने यूज करशाल ते महिन्यामध्ये टाकायचे आणि या ठिकाणी डिवाइड करायचं 100ने। आता बघा, 1,00,000 रुपयाचं व्याज राहील तुमचं, या 1,00,000 रुपयाचं व्याज या ठिकाणी तुमचं 30,000 रुपये व्याज आहे, जे की 2.5 रुपयाच्या दराने, जे की 12 महिन्यासाठी तुम्ही घेतलात किंवा दिलात। तर याच्यामध्ये तुम्हाला 12 महिन्यानंतर 30,000 प्लस 1,00,000 रुपये म्हणजे टोटल 1,30,000 रुपये तुम्हाला द्यावे लागेल किंवा घ्यावे लागेल। अशा पद्धतीने तुम्ही गावठीचा जे व्याज काढण्याचा एकदम सोपा पद्धत आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करून सहज काढू शकता।